तुमच्या खिशातल्या फोनची किंमत 50,000 आहे. पण आज जर तुमच्या खिशातून हा फोन काढून घेतला तर तुमची स्वतःची किंमत 5,000 तरी उरेल का? काय झालं? राग आला? आलाच पाहिजे. कारण की तो फोन त्या टेबलवरती नाही आदळला, तो फोन तुमच्या इगोवरती आदळला आहे. कारण ज्या वस्तूला तुम्ही स्टेटस समजत आहात, तो तर तुमच्या मूर्खपणाचा एक पुरावा आहे. तुम्ही श्रीमंत नाही आहात, तुम्ही हाय क्लास भिकारी आहात. फरक फक्त एवढाच आहे की रस्त्यावरचा भिकारी 1-2 रुपयासाठी हात पसरतो आणि तुम्ही EMIच्या नावाखाली बँकेसमोर पुढची 2 वर्षे हात पसरले आहे. आणि आज आपण ऑपरेशन करणार आहोत त्या खोट्या श्रीमंतीचं, ज्यासाठी तुम्ही तुमचं भविष्य लिलावात लावलं आहे. आता ही गोष्ट तुमची आहे असं समजा, किंवा तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या त्या रोहनची, ज्याचा पगार 25,000 रुपये आहे आणि हा पगार हातात आल्यावरती त्याला जग जिंकल्यासारखं वाटतं. पण आता प्रॉब्लेम असा आहे की रोहनच्या ऑफिसमधला कलीग राजने एक नवीन आयफोन विकत घेतला. आता हे पाहिल्यावरती रोहनला काय रात्रीची झोपच येईना. त्याचा जुना पण चालणारा फोन आता त्याला डब्बा वाटायला लागला. मग रोहन विचार करतो की मोबाईल तर 50,000चा आहे, 6 महिन्याचा नो कॉस्ट EMI केलं तर काय फरक पडतो? 8,000 रुपये हप्ता पडेल आणि 8,000 रुपये हप्ता पडल्यावरती 25,000तून 8,000 गेले तर 17,000 उरले. 17,000त आरामात भागून जाईल. आणि असं म्हणून रोहननी फोन घेतला आणि जाम ऑफिसमध्ये हवा केली. त्याने इंस्टाग्रामला मस्त न्यू टॉय असं कॅप्शन टाकत मिरर सेल्फी सेंड केला. त्याला लाईक्स आले, कमेंट आल्या आणि आता त्याला वाटायला लागलं की तो राजा झाला. पण 15 तारखेला खरी गंमत झाली. मित्राचं लग्न आलं, खर्च 5,000. बाईकचं काम निघालं, खर्च 3,000. आणि अचानक रोहनला समजलं की महिन्याच्या शेवटचे 10 दिवस काढायला त्याच्याकडे पैसेच उरले नाहीयेत. आता जी हवा त्यांनी 5 दिवसात केली त्याची किंमत तो आता पुढले 25 दिवस मॅगी खाऊन आणि मित्रांकडून उधारी घेऊन मोजतोय. आता हा रोहन नक्की आहे तरी कोण? हा रोहन तुम्ही आहात, हा रोहन मीही आहे आणि हा रोहन आपण सगळे आहोत. आपण सगळे अशा समाजात राहतोय जिथं दिसणं असण्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आता इथं प्रश्न हा आहे की नक्की आपण हे करतोय तरी काय? या सगळ्या मूर्खपणाचं कारण तुमच्या खिशात नाही, तुमच्या मेंदूत आहे. माणसाला अन्नानंतर सगळ्यात जास्त भूक कशाची माहिती का? व्हॅलिडेशन. तर हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपण जंगलात राहायचो तेव्हा समूहातून बाहेर पडणं म्हणजे मृत्यू असायचा. त्यामुळे लोकांना मी आवडलो पाहिजे ही आपली सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट होती. आज वाघ सिंह नाहीयेत, पण आज समाज आहे. आणि तुम्हाला भीती वाटते जर माझ्याकडे ब्रँडेड कपडे नसतील तर लोक मला गरीब समजतील आणि मला ग्रुपमधून बाहेर काढतील. आणि कंपन्यांना हाच तुमचा इनसिक्युरिटी पॉइंट म्हणजेच कुंकुवत नस सापडली आहे. त्यांच्या जाहिराती बघा, ते कधीच तुम्हाला फोनची बॅटरी किंवा प्रोसेसर विकत नाही, ते तुम्हाला कायम स्वप्न विकतात. ते सांगतात की हा फोन घेतल्यावरती तुम्ही कसे कूल दिसाल, मुली तुमच्याकडे बघतील, लोक तुमचा आदर करतील वगैरे वगैरे. आणि तुम्ही बळी पडता या सगळ्याला. तुम्ही 50,000 रुपये त्या फोनसाठी नाही मोजले, तुम्ही 50,000 रुपये त्या 5 मिनिटाच्या आनंदासाठी मोजले, त्या 5 मिनिटाच्या डोपामिन हिटसाठी मोजले. आणि खरं सांगायचं तर तुम्ही वस्तू विकत नाही घेते, तुम्ही सेल्फ वर्थ विकत घेण्याचा खोटा प्रयत्न करताय. आता तुम्हाला वाटत असेल की एकदाचा फोन घेतला संपलं सगळं, पण नाही, असं नाहीये. इथं एंट्री होते डिडेरोट इफेक्टची. डेड एअर रोट इफेक्ट, जो काय असेल तो त्या इफेक्टची. तर हा इफेक्ट सांगतो की जर तुम्ही एखादी नवीन वस्तू घेतली तर ती वस्तू तुमच्या जुन्या वस्तूंना आउटडेटेड ठरवते. रोहनने 50,000चा फोन तर घेतला, पण आता त्याला जाणवलं की त्याची जुनी 50 रुपयांची इयरफोन आता त्याला शोभत नाहीयेत. मग त्याने 15,000 रुपयाचे एअरपॉड घेतले. आता फोन आणि एअरपॉड्स तर भारी आहेत, पण कपडे साधे वाटतात. मग त्याने 5,000चे कपडे पण घेतले. मग असंच हळूहळू 20-25 हजाराच्या पगारावर सुरू झालेला हा प्रवास एका कर्जाच्या खाईत संपताना आपल्याला दिसतो. आता जरा थोडं अपॉर्च्युनिटी कॉस्ट बद्दल बोलूया. तुम्ही नवीन फोन घेतला 50,000 रुपयांचा, दुकानाच्या बाहेर पडल्या पडल्या त्या फोनची किंमत झाली 40,000 रुपये. 2 वर्ष वापरल्यानंतर त्या फोनची किंमत झाली 10,000 रुपये. म्हणजे तुम्ही 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या बदल्यात तुम्हाला 40,000 रुपयाचा लॉस झाला. पण तेच 50,000 रुपये जर तुम्ही एखाद्या साध्याच्या इंडेक्स फंडमध्ये गुंतवले असते आणि 15% जर रिटर्न एक्सपेक्ट केला असता, तर त्या 50,000चे 10 वर्षात पुढे जाऊन 2 लाख रुपये झाले असते. म्हणजे तो फोन तुम्हाला 50,000 रुपयाला नाही पडला मित्रांनो, तो फोन तुम्हाला भविष्यातल्या 2 लाख रुपयाला पडलाय.
आता 5 मिनिटाच्या डोपामिनसाठी जर 2 लाख रुपयाचा चुराडा आपण करत असेल तर कुठल्या प्रकारचा शहाणपणा आपण करतोय? आय डोंट नो. तुम्हाला काय वाटतं बँक तुमच्यावरती का असा प्रेमाचा वर्षाव करत असेल? कारण की तुम्ही फायनान्शियली इलिटरेट आहात. तुम्हाला खरंच नो कॉस्ट EMI एक वरदान वाटतं? अरे भोळ्या भाबड्या लोकांनो, जगात फुकट काहीच नसतं. त्यात एक प्रोसेसिंग फी असते, GST असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे EMI चुकल्यावरती लागणारी पेनल्टी असते. आणि बँका तर देवाकडे प्रार्थना करत असतात की तुमचा एक हप्ता चुकावा, कारण त्या एका चुकीतून तुमच्याकडून दुप्पट पैसे वसूल करता येतील. तुम्ही या इकॉनॉमीमध्ये कुठल्याही कॉर्पोरेटसाठी फक्त बॅटरी म्हणून काम करता. तुम्ही काम करता, ऊर्जा कमावता, म्हणजेच पैसे कमावता आणि तीच ऊर्जा परत कॉर्पोरेटला परत देऊन टाकता. सकाळी 9 ते 6 काम करायचं कोणासाठी? बॉससाठी. EMI भरायचे कुणाला? बँकेला. विकेंडला पैसे खर्च करायचे कुठे? कॉर्पोरेट मॉलमध्ये. मग हे सगळं करून तुमच्याकडे काय उरलं? स्ट्रेस आणि डिप्रेशन. आणि ह्या डिप्रेशनवरती उपाय म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही करता शॉपिंग. आणि मग हे चक्र कधी संपत नाही जोपर्यंत तुम्ही याला तोडत नाही. तर मग यावरती उपाय काय? जंगलात जाऊन राहायचं, फोन वापरायचा नाही. नाही, मी तुम्हाला संन्यासी व्हायला सांगत नाहीये, मी तुम्हाला हुशार व्हायला सांगतोय. जर तुम्हाला या डिजिटल भिकारी सिस्टममधून बाहेर पडायचं असेल तर हे 3 नियम आत्ताच तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा. त्यातला पहिला नियम म्हणजे द 5x रूल, म्हणजेच 5 पटीचा नियम. जर आज तुम्हाला 50,000 रुपयाचा फोन घ्यायचा असेल आणि तुमच्या बँक खात्यात 2.5 लाख रुपये म्हणजेच त्या फोनच्या तिप्पट कॅश पडलेली नसेल तर यू कांट अफोर्ड इट. म्हणून स्वतःला खोटं सांगणं बंद करा. कारण EMI म्हणजे श्रीमंती नाहीये, EMI म्हणजे आधुनिक गुलामी आहे. दुसरा नियम म्हणजे इम्प्रेस नोबडी. कुणालाही इम्प्रेस करू नका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्या लोकांच्या ओपिनियनचा विचार करणं सोडाल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हाल. आणि जरा अनुकूल बनायला शिका. तुम्हाला मित्रांनी जरी चिडवलं की काय रे साधा फोन वापरतोय तरी चालेल, कारण की तेव्हा तुम्हाला माहिती असेल की त्यांच्या हातात आयफोन जरी असला तरी डोक्यावरती कर्ज आहे आणि तुमच्या हातात साधा फोन जरी असला तरी तुमचं डोकं शांत आहे. मग तुम्हाला माहितीच आहे यामध्ये जिंकलं कोण. आणि तिसरा नियम म्हणजे बिल्ड ॲसेट, रेंट लक्झरी. पहिले पैसे कमवा, ते कामाला लावा म्हणजे इन्व्हेस्ट करा आणि त्या पैशाने जी एक्स्ट्रा इन्कम बनेल त्यातून तुमचे शौक पूर्ण करा. कारण की कष्टाच्या पगारातून शौक पूर्ण करणं ही गरिबांची लक्षणं आहेत. शेवटी फक्त एकच सांगतो की तुमची किंमत तुमच्या हातातल्या वस्तूवरून ठरत नाही, तर तुमची किंमत तुमचं डोकं आणि तुमच्या खिशातल्या ताकदीवरून समजते. जगाला दिसणारे श्रीमंत खूप आहेत, पण आपल्याला असणारा श्रीमंत व्हायचंय. जेव्हा तुमचा बँक बॅलन्स 3 लाख रुपये असेल त्यावेळेस तुम्हाला 3,000 रुपयाचा फोन सुद्धा वापरताना काहीच वाटणार नाही. आणि ह्यालाच म्हणतात रिअल कॉन्फिडन्स. आता चॉईस तुमची आहे. आयुष्यभर EMI भरत रडत बसायचं की थोडा संयम ठेवून राजासारखं जगायचं. फक्त फोन स्मार्ट घेऊन चालणार नाही मित्रांनो, तुम्हाला स्मार्ट व्हायला लागेल. कारण की त्याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. म्हणूनच सांगतो, साखळदंड तोडा आणि विद्रोही बना.